गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम अहो काय झालंय बोला. हो म्हणजे ते मॅडम कसल्या टेन्शन मध्ये तुम्ही इतक्यात? आवाज का असा येतोय तुमचा? इंग्रजी तुम्हालाच घरी यायला जमेल का? हो ऑफकोर्स येऊ शकतो, पण असं काय झालं अचानक? आईने बोलवलंय. तिला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. कार्तिक काय ही छोटीशी बेडरूम. कार्तिक काय हेडफोन का काढले? फिल्म बघू दे मला. कार्तिक काय चाललंय तुझं? अरे मी आता इथे पडले. तुला काही बायकोचं पडलंय की नाही? तू पडलीस? लागलं का तुला? म्हणजे रक्त वगैरे आलं का? नाही ना? मग उगाच कशाला कटकट करते काय? कटकट कटकट वाटते तुला ही? काय बोलतोयस तू? अरे काय ही बेडरूम? आतमध्ये आले की संपते ही बेडरूम. मी हे शॉपिंग केलेले कपडे ठेवायला मला जागा नाहीये इथे. मी तुझे कपडे काढून टाकू का बाहेर? गुड आयडिया. एक काम कर, हे सगळे कपडे आहेत ना एका बॅगेमध्ये भर. ती बॅग मला दे. ती बॅग घेऊन मी रस्त्यावरती जातो राहायला. म्हणजे अख्खी बेडरूम तुझीच. अरे पण त्यापेक्षा भाऊजींना जर आपण मोठी रूम द्यायला सांगितली तर काही बिघडणार आहे का तुझं? त्याच्याकडे मी काही मागितलं आणि त्यांनी मला दिलं. वेड लागलंय तुला? मॅडम वेड लागलंय? हो मला वेड लागलंय. ही बेडरूम खूप छोटी आहे. मला मोठी बेडरूम हवी आहे म्हणजे हवी आहे कार्तिक. कटकट करू नका. आधीच सांगतोय मी तुला. मला फिल्म बघू दे. मॅडम काकूंनी मला असं अचानक बोलवलं. सगळं ठीक आहे ना? तुम्ही या ना, आपण बोलूया. वाट बघतोय. या. हो मला ऑफकोर्स यायला जमेल मॅडम, पण काही प्रॉब्लेम झालाय का? मला या ना तुम्ही. वाट बघतोय. बाय. कार्तिक कटकट कटकट वाटते तुला ही सगळी? तू माझे हेडफोन का जोडले? अरे अक्कल नाही का तुला? माझी अक्कल काढायची नाही बरं का कार्तिक. आधी स्वतःकडे बघ. ए तोंड सांभाळून बोल. काय झालंय कार्तिक? सानिका का बनताय सकाळी सकाळी? काय आरडाओरडा आहे हा? मी सांगतो ना. सासूबाई तुम्हाला माहिती आहे बघा ना, मी प्रेग्नंट आहे आणि कार्तिक माझ्याशी कसं बोलतो. खूप ओरडतो माझ्यावर तो. भाऊजी तुम्ही ऐकलत ना कसा ओरडतो माझ्यावर. कार्तिक काय प्रकार आहे हा सगळा? बघ दादा भाऊजी त्याला बोलून काहीच उपयोग नाहीये. सानिका नेमकं काय झालंय ते सांगशील का? सासूबाई तुम्हाला मी काय सांगू. कार्तिक किती मेसी राहतो. आमची ही बेडरूम छोटी, हा बेड छोटा, हे कपाट छोट. आम्हाला खूप अडचण होते हो या रूम मध्ये सासूबाई. तुला इथे अडचण होती? वाटेल ते काय बोलते सगळं. भाऊजी बघा सासूबाई माझ्याशी कसं बोलतात तो. सासूबाई तुम्हाला माझी जरा पण काळजी नाहीये ना हो. सानिका सासूबाई बघा ना, म्हणजे कार्तिकचं तर जाऊ द्या हो, तुम्ही तरी माझी काळजी घ्यायला हवी ना. मी प्रेग्नंट आहे. मला काय हवंय नकोय हे विचारायला हवं ना. आणि माझे सगळे हट्ट पुरवायला हवे ना तुम्ही सासूबाई. अगं मुळातच इतकी हट्टी आहेस, आता किती हट्ट पुरवायचे तुझे? सानिका एक मिनिट, नेमकं काय झालंय? काय बिनसलंय तुझं? भाऊजी मी आता बेडरूम मध्ये आले आणि पडले हो. आणि या कार्तिकने माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. आणि मी त्याला म्हटलं आवरावर करायला मदत कर, तर
सासूबाई ओरडतो माझ्यावर आणि पिक्चर बघत बसला होता. कार्तिक का वागतोस तू असा? अरे दादा, प्रत्येक गोष्टीत ही कटकट करते रे. आधी काय बेड छोटा होता, आता बेडरूम छोटी आहे. प्रत्येक गोष्ट छोट 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 करत चालले. नुसती कट 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 करते. कार्तिक, तुला कसं सांगू रे मी? मला ना खरंच खूप त्रास होतो रे, खूप अडचण होते. हे बघ, मला माझे कपडे ठेवायला मला इथे जागा नाहीये कपाटामध्ये. भाऊजी, कसं तरी करून जेव्हा मी कपडे कोंबते याच्यामध्ये, पुढच्या वेळेला कपाट उघडलं की सगळे कपडे माझ्यावर पडतात. आणि सासूबाई, तुम्हाला तर माहितीच आहे ना, कार्तिक झोपेमध्ये किती लोळतो, किती लाथा मारतो. त्यात आमचा बेड छोटा. सासूबाई, उद्या आम्हाला बाळ झाल्यानंतर मला ही छोटीशी रूम कशी पुरेल हो? एक काम करा ना, तुम्ही माझ्या रूम मध्ये शिफ्ट व्हा, मी इथे शिफ्ट होते. अगं, तुझी बेडरूम आणि माझी बेडरूम सेमच आहे. आपल्या घरात कोणाची मोठी बेडरूम असेल तर ती दादाची आहे. मी काय म्हणते, भाऊजींचं तर अजून लग्न पण झालेलं नाहीये ना, मग भाऊजींना ती मोठी बेडरूम कशाला हवी आहे? भाऊजी, मी काय म्हणते, तुम्ही या बेडरूम मध्ये शिफ्ट व्हा ना, आणि आम्ही तुमच्या बेडरूम मध्ये शिफ्ट होतो. अजिबात नाही. इंदिरा त्याची बेडरूम सोडणार नाही. सासूबाई, मी भाऊजींशी बोलतीये ना, तुम्ही प्लीज मध्ये नका ना पडू. मी मध्ये पडते? तू काय बोलतेस? तुला कळतंय सानिका? कळतंय, व्यवस्थित कळतंय, पण सासूबाई तुम्हालाच कळत नाहीये आम्हाला किती त्रास होतो या बेडरूमचा. कार्तिक, ही मुलगी वाटेल तसं बोलते, समजाव तिला. बघा सासूबाई, किती तक्रारी असतात तुम्हाला माझ्याबद्दल. आता ही बेडरूम आम्हाला छोटी पडते म्हणून मी भाऊजींना सांगितलं आम्हाला त्यांची मोठी बेडरूम द्या, तर त्यात काय बिघडलं? सानिका, आई, एक मिनिट प्लीज. सानिका, मला तुझं म्हणणं पटतंय. तुम्हाला ही रूम खरंच लहान पडत असणार. तुम्ही व्हा शिफ्ट माझ्या रूम मध्ये, मी राहीन इथे. चालेल. कार्तिक, आपण ना आपलं सामान लवकर लवकर आवरूयात आणि शिफ्ट होऊयात. हा, नाही इंदिरा, मला हे पटत नाहीये. आई प्लीज, मला पटतंय सानिकाचं म्हणणं. इंदिरा, अरे पण आई, मला खरंच पटतंय सानिकाचं म्हणणं. अगं, लहान पडत असेल 2 व्यक्तींसाठी ही रूम, आणि आता बाळ येणार आहे आपल्याकडे, त्यांना अजून लहान पडेल ना रूम. जागा अजून असायला हवी. इट्स ओके, तुम्ही व्हा शिफ्ट, मी राहीन इथे. आई, आपण थोडं समजून घ्यायला हवं. थँक्यू भाऊजी, थँक्यू सो मच. ही कार्तिक बघत काय बसला? चल चल, आवर पटकन सामानावर. सानिका, काय झालं सासूबाई? सानिका, मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हे सगळं इंद्रामुळे आहे. इंद्रानी स्वतःच्या मेहनतीने खूप कष्ट करून हे सगळं उभं केलंय. पण सासूबाई, आम्ही पण परके थोडी आहोत. आई, अगं, मी तुझा लहान मुलगा आहे, कोणी परका नाहीये. विसरलीस का? कार्तिक, मुद्दा परका असण्याचा नाहीच आहे. मुळात मला हे सांगायचंय की इंद्रानी खूप मोठं मन दाखवलंय आणि त्याची बेडरूम तुमच्यासाठी मोकळी करून दिली. त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची सानिका, जोपर्यंत माझ्या इंद्राचं लग्न होत नाही तोपर्यंतच तुम्ही त्या बेडरूम मध्ये राहू शकता. ज्या दिवशी इंद्राचं लग्न होईल त्या दिवशी तुम्हाला ती बेडरूम सोडावी लागेल. भाऊजी, तुम्ही तुमचं सामान शिफ्ट करा ना. दादू, मी हेल्प करते तुला. मी करतो मदत. अरे नाही, त्या रूम मधली एकमेव मौल्यवान वस्तू हीच आहे. या व्यतिरिक्त काही नकोय मला. तुम्ही करा तुमचं सामान शिफ्ट.
तुम्ही करा तुमचं सामान शिफ्ट. कार्तिक चल ना, बघत काय बसला, आवरू, चल चल चल. 1 मिनिट सानिका, मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या क्षणी इंद्राचं लग्न होईल ना, त्या क्षणी त्याची बेडरूम सोडायची. सत्तू ऐक ना, मी बुक्स आवरते आणि येते शिफ्टिंगला. सानिकाच्या हाताला एखादी गोष्ट लागली तर ती आयुष्यभर सानिकाचीच राहते. मी काय आता ती मोठी बेडरूम सोडणार नाही. इंद्रा यार, काय चाललंय तुझं? कार्तिक आणि सानिकाचं कसं आहे माहितीये ना तुला, आणि तरी त्यांच्यासाठी तू रूम सोडतोयस. तू सानिकाची मागणी एवढी चुकीची नव्हती. कितीही केलं तरी ते दोघं आहेत तर आपलेच ना. उगाच एवढ्याशा गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद होत राहणार, त्यापेक्षा बेडरूम्स बदललेलं काय वाईट आहे. पण हे कार्तिकला कळायला नको का? अरे तू मोठ्या मनाने सगळं करतोयस, पण सत्तू काही मोठं मन दाखवलेलं नाहीये, काही मोठं काम केलं नाही. राहू दे त्या दोघांना या रूममध्ये, रिलॅक्स. अरे पण सगळं सामान इथे टाकून दिलंय, मला शिफ्टिंग करावं लागणार सगळं. चला झालं. अरे बापरे, हा फोटो इथेच राहिला. हा जर कार्तिक आणि सानिकाच्या हाताला लागला ना तर तिसरं महायुद्धच होईल. देवू चल चल लवकर, चल चल चल. हे देवा, मी अजून सिंगलच आहे. हातपाय तोडू नकोस म्हणजे झालं. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस देव लोक उचागर. जय हनुमान, जय हनुमान. सगळं जागेवर आहे. इंद्रा, इंद्रा, काय काय झालं काय सत्तू? तूच तर सवय लावलीस ना मोठ्या उड्या मारायची. अरे हो, पण मग काय तू बॅल्कनीतून उडी मारणार? मग काय करणार तू? बघ हा फोटो, हे ग्रीटिंग, हे बघ, हे सगळं वर सोडून आलास. कार्तिक आणि सानिकाच्या हातात पडले असते ना तर काय अवस्था झाली असती विचार कर. यार सत्तू, मोठ्या संकटातून वाचवलंस तू. सानिकाला जरी कळलं असतं ना तर आज माझं काहीच खरं नव्हतं. थँक्स. ए नुसतं थँक्स नकोय मला, मला पावभाजी हवी आहे. मला सकाळपासून अशी पावभाजी खावीशी वाटते. तर जाऊया खायला. तर तू पावभाजी आज तू खा.
मी एकटा? तू कुठे चाललास? दीपिका मॅडम कडे. अरे बापरे, हे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? माहित नाही ऍक्च्युली. दीपिका मॅडमचा फोन आला, मला म्हणाल्या मालती काकूंनी मला घरी बोलवलंय, त्यांना माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अरे देवा, मग आता? आता मी जाऊन बघतो. आणि हो, तू हे फ्रेम आणि ग्रीटिंग कार्ड्स वगैरे व्यवस्थित ठेव. हा, मी आलोच जाऊन. दीपू, अगं पटापट हात चालव. पुऱ्या तळायच्या आहेत ना खूप अजून. हा, आई ते एक विचारू का? काय? तू इंद्राजींना असं अचानक का बोलवलंयस? मला बोलायचंय साळगावकर बरोबर. काय बोलायचंय? सांग ना, काय बोलायचंय? पुऱ्या झाल्यात का? अगं त्या करते म्हणजे. दीपू जा, तेल गरम झाले, पुऱ्या जळतील. जा पटकन कर. आज मस्त आमरसाचा बेत आहे. माझा रस तयार झालाय. लवकर पुऱ्या तळायला घे. हा, सर, अरे साळगावकर, ये ये, बस. अरे इथेच काय बसलायस? आत ये. अरे बस ना, बस. तू काय बघत उभी आहेस? पाणी आण. हो. ये. काकू ते आता काही बोलू नकोस. आधी 2 घास खाऊन घे, मग बोलू आपण. साळगावकर, घे सुरू कर. नुसता बसलायस काय? अरे सुरू कर. अरे काय झालं साळगावकर? काकू सॉरी, पण हे सगळं काय सुरू आहे? तुम्ही मला असं अचानक बोलवून घेतलं आणि दीपिका मॅडम म्हणाल्या तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. हो, म्हणजे बोलायचंय मला. महत्वाचंच बोलायचंय.